आता फक्त पालखी येते, पण आपण पालखी येण्याची वाट बघतोय. आणि इथे सगळे तुम्हाला दिसतात ना असे वादक मंडळी दिसतात. कसं होणार आहे माहिती काय, इथे ना ह्या मैदानामध्ये हे पूर्ण 400 वादक एकत्र येऊन वाजवणार आहे आणि मध्ये ना घोडा देखील नाचवणार आहे. म्हणजे नयनरम्य हे वेगळं दृश्य असेल. तर तुम्हाला आपण काय करू, वेगवेगळ्या अँगल मध्ये हे दृश्य दाखवू. हा, क्या बात आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र स्वागत करतो तुमचा प्यारा रवीच्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये. तर आपण कुठे आलो माहिती काय, जुईनगरला आलेलो आहे. तर जुईनगरला कशासाठी आलो ना ते तुम्हाला आता कळेल. 1 2 3 वर्ष 2024, नवी मुंबई, मानाची पालखी, एकविरा माता की जय. मगाशी ना मस्तपैकी आपल्या ब्लॉगला सुरुवात झाली ना एका पॉझिटिव्ह एनर्जीनी सुरुवात झाली. मगाशी आम्ही जुईनगर स्टेशनला होतो आणि आता आम्ही पोहोचलो आहे लोकेशन जिथून ही पालखी निघणार आहे. पालखी आता थोड्याच वेळात आहे ना इथून निघेल. तर आपण काय करूया माहिती काय, आता आपण बघूया. जर आपल्याला निघताना वगैरे आत्महत्येचं काही जर शूट घ्यायला मिळालं ना तर आपण ते घेऊ, नाहीतर मग आरती वगैरे असेल ना तर ते दाखवू. आणि जेव्हा पालखी वगैरे जेव्हा तिथून निघते ना मंदिरातून बाहेर, तेव्हा जागा छोटीशी आहे पण जो माहोल असतो ना तो इतका सारा असा मोठा माहोल असतो आणि बघण्यासारखा माहोल असतो. मस्त स्पायरो वगैरे असतात आणि भरपूर तिथे वादक मंडळी असतात आणि वाजायला थोड्या वेळाने सुरुवात होते. जो पालखीचा नयनरम्य असा सोहळा आहे ना तो त्या ठिकाणी तुम्हाला ना अनुभवायला मिळेल. तर आता आपण जाऊया आणि बघूया आपल्याला काही आरतीचे काही मंदिरातले काही जर शूट मिळाला तर ते तुम्हाला आता पुढे ब्लॉग मध्ये दिसेल. आणि जसं जसं काही पालखी पुढे जाईल ना तर तसं ना तुम्हाला आपण या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय करायचं का, ब्लॉग ना शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि तुमची आमची सर्वांची आवडती एकच कमेंट, एकविरा माते की जय कमेंट करायचंय आणि कमेंट बॉक्स फुल करायचंय. तर आता आपण जाऊया आतमध्ये. चला आता पालखी येते आणि आम्ही इथे बघा, तुम्हाला बोललेलो मी की 400+ वादक आहे तिकडे. आणि तुम्ही आपण माझ्या बाजूला मागे बघत असतील तिकडे वादकच वाजते. अजून तिथे मैदान आहे ना त्या मैदानामध्ये अजून वादक भरपूर आहेत. सो आता फक्त पालखी येते पण आपण पालखी येण्याची वाट बघतोय. सो पालखी येते ना, तुम्ही पालखीचे दृश्य
मित्रांनो ही मजा असते, ही धमाल असते आणि हा असतो जल्लोष. वाव, मस्त. मला एकदम चांगलं दर्शन मिळालं, एकदम जवळ. मगाशी पुन्हा त्याच जागेवर आलो आणि तुम्ही बघितला माहोल का होता. आता पालखी कशी ना अशी फिरून फिरून ती बाहेर येणार आणि नंतर ते पण तुम्हाला दृश्य पाहायला मिळते. आम्ही थोडंसं जरा बाहेर, आता माझं हे दुसरं वर्ष आहे आणि मलाही खूप मजा आली. म्हणजे खूप तो बोलतो ना, तो तिकडचा जो माहोल होता ना, तो एक एनर्जी देऊन जातो आपल्याला. तर एनर्जी आणि प्रसन्न असं इकडचं वातावरण आहे. आता इथे हे तुम्हाला मैदान दिसे ना, माझ्या बाजूला हे जे मैदान दिसे ना, तर काय माहितीये काय, ह्या पालखी सोहळ्यामध्ये ना 400हून अधिक असे ना वादक जे मंडळी आहेत ते वाजवत असतात, म्हणजे परफॉर्म करत असतात. सो कसं होणार आहे माहिती काय, इथे ना ह्या मैदानामध्ये हे पूर्ण 400 वादक एकत्र येऊन वाजवणार आहे आणि मध्ये ना घोडा देखील नाचवणार आहे, असं मला म्हणजे ऐकण्यात आलंय. सो बघूया तसंच होते का. जर तसं आपण तुम्हाला पुढे ह्या व्लॉग मध्ये दाखवू. खूप बघण्यासारखं आहे, खूप म्हणजे नयनरम्य हे वेगळं दृश्य असेल. तर तुम्हाला आपण काय करू, वेगवेगळ्या अँगल मध्ये हे दृश्य दाखवू. जसं मला पालखी सोहळा जसं जसं पुढे जातोय ना, तसं तसं जे जे काही वेगळ्या पद्धतीने, म्हणजे काय माहिती का, तुम्हाला देखील तुम्ही या पालखी सोहळ्यात आहेत असा तुम्हाला एक अनुभव होईल, तसा मी काहीतरी प्रयत्न करतोय. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. सो मित्रांनो, हे आहे ते मैदान आहे आणि इथे बघा असं ना मस्त मोठी भली मोठी अशी रांगोळी काढली आहे आणि इथे सगळे तुम्हाला दिसतात आहे ना, असे वादक मंडळी दिसतात आहे, अशी टी शर्ट वगैरे घालून. सो मित्रांनो, तुम्ही कुठून आलात? मी धारावीवरून आलो. दरवर्षी येतं वाजवायला आहेत का, म्हणजे पदयात्री आहे? मग किती वर्ष आहे तुमचं? पहिलंच वर्ष आहे. चला, पहिल्याच वर्ष तुम्हाला ऑल द बेस्ट झालं ना. थँक्यू. दुसरं वर्ष आहे, माझं पण दुसरं वर्ष आहे. चला, ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. तर मला ना हे घोडा पण दिसला इथे. घोडा उतरवतात आहे टेम्पो मधून. नाव आहे माऊली. बघा, हा क्या बात आहे. ओ हो, ओ हो, वाव, क्या बात आहे. नाव आहे माऊली. तुमचा टेम्पो तिथं लावला तर तिथं नाही आला. पालखीला होता आणि देवाचे कृपा आज वाढदिवस पण आहे माझा. क्या होतं, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आणि देवाच्या कृपेने मला इथं संधी मिळली. सगळे तुमचे पोरांचे आशीर्वादन, म्हणजे तुम्हाला प्रेम. आधी माऊलीचं काम बघा. सगळ्यांना दादांना सगळ्यांना नमस्कार करून दाखव. आई माऊलीच्या पायशी आलास ना, तू पाया पडून दाखव. ओ हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. बोलव दादाला, युट्यूबर दादाला बोलव. त्या पायन बोलव. जवळ आला का नाही आला, बस आला का नाही सांग. जवळ आला का नाही आला ना.
आणि तुम्हाला मी मगाशी बोलल्याप्रमाणे जे ग्राउंड दाखवलेलं ना, आता ती पालखी चालत चालत आपण ग्राउंड जवळ पोहोचलेलो आहे. आणि जी काय आता धमाल असणार ना, ती असणार आहे ती ग्राउंड वरती. सगळे वादक आहे ना एकत्र जमणार आहे. तिथे बघा अशी रांगोळी दाखवली ना तिकडे, तर असं पूर्ण गोल सर्कल मध्ये असे वादक उभे राहतील आणि मग होईल वादन सर्वांचं एकत्र. आणि तो बघण्यासाठी ना तुम्हाला अजून थोडासा वेळ वाट पाहावी लागेल. पण आता आम्ही जस्ट हे बघा सगळे इथे, हे ग्राउंड आहे मगाशी आपण इथे आलेलो, आणि सगळे ना असे येतात, पालखी मागे आहे आणि आपण इथे पोहोचू आणि मग येणार खरी मजा. सगळे आपण आता आतमध्ये आलोय आणि सर्व वादक आहेत ना इकडे बघा जमा झाले. आता आपण काय करूया माहिती काय, आपण जाऊया लाईटच्या हिशोबाने जाऊया. आणि लाईटच्या हिशोबाने म्हणजे तुम्हाला चांगलं जरा फुटेज पाहायला मिळेल. सर इकडून आहे तर आपण आता शूट करूया. सगळे वादक आहेत ना इकडे जमा राहतील. फुल माहोल असणार आहे, फुल जल्लोष असणार आहे. आणि जय एकविरा आता इकडे वाजवणार ना फुल राडा, फुल राडा.
मनाची पालखी निघाली कारल्या, नवी मुंबईची मनाची पालखी निघाली कारल्या. जस्ट आता पालखी गेली आहे पुढे आणि पालखीला मस्तपैकी तुम्ही शेवटी बघितलं, पालखी निघाली आणि शेवटी पालखीचं गाणं लागलं, नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचं गाणं लागलं. तर थोडासा जरा डान्स केला, एन्जॉय केला आणि पालखी पुढे गेली. नंतर आम्ही आलो आता जुईनगर स्टेशनला. नवी मुंबईची मानाची पालखी